संगमनेरच्या काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिरामध्ये चोरी झालेली आहे। 51 तोळे सोन्यासह 2 किलो चांदीची चोरी करण्यात आली। देवीचा 51 तोळ्यांचा सोन्याचा मुकुट आणि मौल्यवान वस्तू लंपास करण्यात आलेल्या आहेत। मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या डीव्हीआर देखील चोरट्यांनी लंपास केलेला आहे। त्यामुळे आता या चोरट्यांना शोधणं हे पोलिसांच्या समोर मोठं आव्हान झालेलं आहे। तर संगमनेरच्या काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिरामध्ये चोरी झाली। 51 तोळे सोन्यासह 2 किलो चांदी ही लंपास करण्यात आली। देवीचा 51 तोळ्यांचा सोन्याचा मुकुट आणि मौल्यवान वस्तू देखील लंपास करण्यात आलेल्या आहेत। तर सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर देखील चोरट्यांनी लंपास केला। देवीच्या अंगावर असणारे संपूर्ण दागिने, मुकुट आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर या सगळ्या गोष्टी चोरांनी या ठिकाणी लंपास केलेला आहे। तरी मी शासनाला व प्रशासनाला एक विनंती करतो का या चोरीचा लवकरात शोध घेऊन या मंदिराला न्याय द्यावा अशी मी विनंती करतो। संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काकडवाडी या गावातील महालक्ष्मी माता या मंदिरामध्ये चोरीचा प्रकार घडलेला आहे। त्याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या आपला तपास चालू आहे। याच्यामध्ये अंदाजे 50 तोळे मौल्यवान सोने आणि चांदीचे दागिने गेल्याची प्राथमिक माहिती आहे। हे पडताळणी करून आता गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे, तसंच पुढील तपास हा सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।